गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी छोटे छोटे वाक्ये कसे तयार केले जातात हे मी आपणास शिकवत आहे. त्याच पद्धतीनं आपण कसं बोललं पाहिजे हे सुद्धा शिकवत आहे. तर आजच्या सेशनमधलं आपण जे वाक्य बघणार आहोत तर ते आहेत टू हॅवच्या रूपापासून बनणारे. हॅव आणि हॅज हे दोन टू हॅवची रूपं आहेत. म्हणजेच हा सुद्धा हॅव आणि हॅज याचा सुद्धा अर्थ काय होतो, आहे असाच अर्थ होतो. आय हॅव अ बॅड कोल्ड. आय हॅव अ बॅड कोल्ड. आय हा करता हॅव आणि अ बॅड कोल्ड. अ बॅड कोल्ड म्हणजे सर्दी. मला खूप सर्दी आहे. मला खूप सर्दी आहे. यू हॅव कफ. यू हॅव अ कफ. तुला खोकला आहे. यू करता हॅव टू हॅवचे वर्तमानकाळी रूप आणि हा कर्म, याच्यापासून हे वाक्य तयार झालेले. यू हॅव अ कफ. तुला खोकला आहे. नंबर 3, यू हॅव अ यू हॅव अ फीवर. यू हॅव हाय फीवर. यू हॅव अ हाय फीवर. यू करता हॅव टू हॅवचे रूप आणि अ हाय फीवर म्हणजे खूप ताप आहे. यू हॅव अ फेवर हाय फेवर म्हणजे तुला खूप ताप आहे. तुला खूप ताप आहे. नंबर 4, ही हॅज व्हेरी गुड मेमरी. ही हॅज गुड मेमरी. त्याची स्मरणशक्ती चांगली आहे. त्याची स्मरणशक्ती चांगली आहे. नंबर 5, सी हॅज अ ब्युटिफुल बेबी. सी हॅज अ सी हॅज अ ब्युटिफुल बेबी. तिला चांगले बाळ आहे. तिला चांगले बाळ आहे. गुड हॅज अ शॉर्ट टेल. गुड हॅज शॉर्ट टेल. बकरीला लहान शेपटी आहे. बकरीला लहान शेपटी आहे. गोट हा यातला कर्ता आहे. हॅज टू हॅवचे रूप आणि अ शॉर्ट टेल हे कर्म आहे. अशा पद्धतीनं हे
वाक्य तयार झालेले आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, बकरीला लहान शेपटी आहे. We have valuable necklace. Valuable necklace. आमच्याकडे मौल्यवान हार आहे. Girl has fast. Girl has fast. मुलीला उपवास आहे. मुलीला उपवास आहे. Number 9. Mohit has many friends. Mohit has many friends. मोहितला अनेक मित्र आहेत. Shankar has no friends. शंकरला मित्र नाही. तर अशा पद्धतीनं आपण ही कर्ता, क्रियापद आणि कर्म म्हणजेच क्रियापद म्हणजे टू हॅवचं रूप असे वापरून हॅव आणि हॅज वापरून आपण काय केलेत, एकापेक्षा जास्त वाक्य तयार केले आहेत. या वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.